मी पॉइंट ऑफ प्रोसिजरवर उभा आहे. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्वाचा आता या सभागृहासमोर एक प्रश्न उपस्थित झालाय. आपण तालिका सभापती आहात, तालिका सभापती आहात. घटना कायद्यामध्ये, विधिमंडळ अधिनियमामध्ये तालिका सभापती म्हणजे तो ज्या वेळेला त्या चेअरवर बसलेला असेल त्या अधिवेशन कालावधी पुरेसा तो सभापतीच मानला जावा, अध्यक्षच मानला जावा, अध्यक्षांचे अधिकार त्यांना लागू होतात. हे आम्ही गेले कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहोत. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, विजयराव तुम्ही समर्थन द्या त्याला, की तालिका सभापतीने आता सांगितलं की या सभागृहाचे सदस्य सन्मान्य सुनील शेळके यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याची SIT नेमा असं सांगितलं. अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहामध्ये अधिकृत उपसभापतींनी निवड झालेल्या ऐका तसं नाही, उपसभापती ऐका, सुशीलवा असं नका करू प्लीज, द्या ना. सभापतींनी एक निर्देश दिले, निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, जे दोन्ही सदनाचे प्रमुख आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन सभागृहामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा तुम्हाला निर्देश देण्याचे, निर्णय देण्याचा, त्याची कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही हे सरकारचे अधिकार ताब्यामध्ये घेऊ नका, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला. त्यामुळं पॉइंट ऑफ प्रोसिजर माझं हे आहे, मला रुलिंग पाहिजे की तालिका सदस्य जे बसलेले असतात त्यांनी दिलेले निर्देश हे सरकारला लागू होतात की नाही होतात, हा माझा खरा प्रश्न आहे. जर उपसभापतींनी निर्देश दिलेले लागू जर होत नसतील तर तात्पुरत्या तालुका सदस्यांनी दिलेले निर्देश सभागृहाला लागू कसे होऊ शकतात? माझ्या इतके वर्षाच्या अनुभवाप्रमाणे त्या सदस्यांनी दिलेले, तालुका सदस्यांनी दिलेले निर्देश, त्यांनी दिलेला आदेश हा लागूच होतो, तो लागूच झाला पाहिजे. पण या महाराष्ट्रामध्ये एका अधिकाराला वाचवण्याकरता हे विधिमंडळ दुबळं करण्यात आलंय. या विधिमंडळाच्या हक्कावर गदा आणण्यात आले. या विधिमंडळाला इतकं कमी लेखलं गेलंय एका अधिकाराला. वास्तविक हे तुमचं दोन पक्षातलं युद्ध होतं, आम्हाला बाहेर त्याच्यात पडायची गरज नव्हती म्हणून आम्ही पडलेलो नाही. पण हा दोन पक्षातला विषय महत्वाचा नाही, तर हा सभागृहाच्या अधिकाराचा, सभागृहाच्या एकंदरीत प्रतिष्ठेचा आणि सभागृहाचा मान सन्मानाचा, प्रथा परंपरेचा, नियमाचा आणि घटनात्मक अधिकाराचा हा मुद्दा उपस्थित राहिलाय. म्हणून माझा प्रश्न आहे की तालुका सभापतींना आपण निर्देश दिले त्याच्या विरोधात मी नाही, ते द्या, त्यांना न्याय द्या, पण तालुका सभापतींना अशा प्रकारचे निर्देश देणं हे अधिकारात आहे का आणि ते राज्य सरकारवर बंधनकारक आहे का, हा माझा खरा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. सुधीर भाऊ, महत्वाच्या मुद्द्यावर सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव साहेब यांनी एक चर्चा उपस्थित केली आहे आणि मला ही व्यक्तिगत रीतीने वाटतं की कधीतरी या संदर्भामधला स्पष्टीकरण, खुलासा आपण त्या अध्यक्षाच्या खुर्चीतून केला पाहिजे. विधान परिषदेचे नियम आणि विधानसभेचे नियम यामध्ये फरक आहे. विधान परिषदेचं आपण नियमाचं पुस्तक, तिथं असणाऱ्या नियमाच्या बाजू, नियमाची बाब ही स्वतंत्र आहे. तिच्या कामकाजात काय निर्देश दिले जातात त्याचा विधानसभेशी संबंध दुरान्वयी येत नाही. अन्यथा दोन्ही सभागृहामध्ये एकरूपता असती तर मग एकच नियम पुस्तिका आपण काढली असती. त्यांची पुस्तिका आपल्यापेक्षा 2 पानं जास्त आहे, आपली 180 पानाची आहे, 320 नियम आहे. त्यांच्या पुस्तकाने आपल्या पुस्तकात अशा पद्धतीची तुलना करणं हे योग्य नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तालिका अध्यक्षांना अधिकार आहेत का, तर नक्कीच आहे. सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव तालिका अध्यक्ष असताना अनेकांना निलंबित करण्याचा त्यांनी निर्णय केले आणि जेव्हा त्यांनी निर्णय केले निलंबित करण्याचे, ते तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांचे अधिकार जे प्राप्त होतात, आपण ज्या सन्माननीय खुर्चीवर बसला आहात तिथं अध्यक्ष महाराज, अन्यथा आपण कामकाज तुम्हाला न बसवता अध्यक्षांचं एक सुंदर कट आउट लावून सुद्धा चालवू शकतो. आपण का नाही चालवत? कारण तुम्हाला या ठिकाणी संवेदनशील मनाने
समाजामधले प्रश्न, समस्या, व्यथा, घटना ऐकून आपल्याला कान बंद नाही ठेवायचे आहे. देवानी डोळे बंद करता येतात, आपल्याला अधिकार दिला, तोंड बंद करता येतात, पण देवानी सांगितलं कान नाही बंद करता येत. ऐकावंच लागेल, इच्छा असो अथवा नसो. हे कान सुरू ठेवण्याची अध्यक्ष म्हणून आपल्याला जी देवानी दैवी देणगी दिली आहे त्या देणगीचा आपण उपयोग केला आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो. कारण त्या प्रकरणामध्ये खूप गोष्टी आहे, सन्माननीय सदस्यांनी मांडला आणि तुम्ही SITचे आदेश दिले. आता एकदा अध्यक्ष महाराज याचंही स्पष्टीकरण होऊ द्या की विधान परिषदेच्या कामकाजाशी आपल्या विधानसभेच्या कामकाजाचा दुरान्वये संबंध येत नाही, फक्त विधेयकापुरतं येतो. आपण जेव्हा अर्थसंकल्प मांडतो, अध्यक्ष महाराज आपले अधिकार जास्त आहे, त्यांना अर्थसंकल्प नामंजूर करण्याचा, वित्तीय चर्चा करण्याचा अधिकार आहे, पण वित्तीय मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून विधान परिषदेत काय घडतं याचा विधानसभेशी दुरान्वये संबंध नाही. तालिका अध्यक्ष शक्तिशाली आहे, शक्तिशाली राहतील, हा निर्णय तुम्ही करावा एवढी माझी विनंती. डिस्कशन सुरू आहे, वादाचा मुद्दा नाहीये, अकॅडमिक डिस्कशन सुरू आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अधिकाराबद्दल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नाही. मी आपल्याला घटनाक्रम सांगितला. याच ठिकाणी आपल्या ठिकाणी तालिका सभापती बसले होते. ज्या विधान परिषदेचा मी किस्सा सांगितला, जे तुम्हाला उदाहरण दिलं, त्याच्या अगोदर 2 दिवस इथं तालिका सभापतींनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड करण्याचा निर्णय दिला आणि तो सस्पेंड झाला. पण उपसभापतींनी निर्देश दिलेले पाळले गेले नाहीत. आणि जरी वरचं सभागृह आणि खालचं सभागृह जरी वेगवेगळं असलं तरी अध्यक्ष महोदय प्रशासन एकच आहे. दोन्ही सभागृहाचे नेते, राज्याचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे एकच आहेत. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे त्या ठिकाणी वक्तव्य केलं, त्यामुळं मला याच्यामध्ये खालचं सभागृह आणि वरच्या सभागृहाची कार्यपद्धती मला माहिती आहे. मी वरच्या सभागृहाचा पण सदस्य होतो आणि खालच्या सभागृहाचा सभागृह सुद्धा सदस्य आहे. मला म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय काळ. आज उपसभापतींचा, आज ऐका जरा अध्यक्ष महोदय, यांना ते जड जाणार आहे. आज उपसभापतींचा अशा पद्धतीने निर्देश पाळले जात नाहीत, उद्या तालिका सभापतींचे पाळले जाणार नाहीत. परवा असं म्हटलं जाईल की अध्यक्ष आणि सभापतींना अधिकार काय, असं सुद्धा म्हटलं जाईल. आणि म्हणून पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या बाबतीत आपल्याला जर आता या ठिकाणी जर तुम्हाला माझं रुलिंग द्यायचं नसेल तर ते राखून ठेवा. माननीय अध्यक्षांना देऊ द्या, पण हे रुलिंग मला ऐकायचं आहे. अध्यक्ष आल्यावर देतील. आपत्कालीन चर्चा